प्ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद, प्ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद, करायचा नाही नाद. चला वेलकम बॅक. आलेला सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्ले बॉईज ग्रुप पुरस्कृत सूर्योदय गोविंदा पदक आयोजित सूर्योदय चषक प्ले बॉईज प्रीमियर लीग 2026-17 आणि या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधील 2 पराभूत संघांमधील मॅच, सरप्राईज करणाऱ्या 2 मॅचेस आपण बघितल्या. ऑन साइडला यावेळेला चेंडू, ओहो विपुल गमरे. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गवान खुला मैदान, फोर्सिक सरची होते धमाल. गवान खुला मैदान. चौकार आला विपुल गमरेच्या 2 पायांच्या मधून, हळूच चेंडू निघून गेला सीमारेखा पार. आणि या 4 धावा फक्त चौकार नाहीये, तर या चुका दुसऱ्यांना म्हणजे जे आजूबाजूला क्षेत्ररक्षण करतात त्यांना थोडंसं डिसअपॉइंट करणारा क्षण ठरू शकतो. चौकार आला, धावफलक वेगाने वाढत असताना सिंगल परत एकदा आली आणि पहिलं षटक मला वाटते संपलं. 8 धावा धावफलकावरती दिविशा तेजस 11. दिविशा तेजस 11चा संघ पहिली बॅटिंग करत असताना 8 धावांवरती येऊन थांबलाय. बघा टायमर ऑन आहे, वेळेचं सुद्धा भान असू द्यात. जीवदानी माऊली सारख्या संघाकडून फील्डमध्ये अशी होणारी चूक, पण ही चूक पहिल्यांदा नाही आहे. या अगोदर ऋतुलन डोंगरपाडाकडून सुद्धा चूक झाली, त्या अगोदर जय दुर्गेश 11कडून सुद्धा चूक झाली होती. मोठ्या प्रमाणात चुका दिविशा तेजस 11च्या माध्यमातून सुद्धा झाल्यात. म्हणजेच काय तर या आउटफील्डला जज करणं थोडं डिफिकल्ट आहे, हे आपल्याला आजच्या खेळातून बघायला मिळालं. विकेटमध्ये फलंदाजीसाठी खूप सारी मदत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मोहित का भाई नीलूने ऑन साईडला चांगली फिल्डिंग केली, चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत कोणती धाव नाही. 8 धावा या पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. नाईन बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलाय, अडवलं जाईल, तोपर्यंत फक्त एकच धाव. जॉन्टीला माहीत आहे एक त्याच्याकडे चूक झाली होती आणि अशा प्रकारच्या चुका नको व्हायला, म्हणून सावधानीपूर्वक चेंडूला अडवत असताना फेकी केली आहे, एक धाव आली आहे. नितेश पाटील, खूप मोठ्या अपेक्षा दिविशा तेजस 11ला त्याच्याकडून आहेत. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा हळुवार पद्धतीनं स्पर्श करत असताना पाठवलं, डिक्लेअरच्या दिशेने सिंगल धाव येताना दिसते. 1-1 का धावेने धावफलक पुढे जात असताना 10 वरती जाऊन पोहोचलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, संतोष नाही अडवू शकलाय. बघा इथे रिले फिल्डिंग करण्यासाठी जराही संधी नाहीये. संतोषने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू निलेच्या जास्तच लांब आणि गेलाय सीमारेखा पार. चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान आणि प्ले बॉईज ग्रुपची शान काय तर हा सूर्योदय चषक प्ले बॉईज प्रीमियर लीग 16 संघांचा समावेश असणारी वसई विरार बॉक्स अँड राम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा, जे एक वेगळं स्थान निर्माण
करते. या बऱ्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, आकाशने चेंडूला स्टॉप केलं. डॉट बॉल. बघा या मैदानावरचे डॉट बॉल म्हणजे तुम्हाला खूप मोठं टेन्शन देणारं काम आहे. इथे डॉट बॉल हाताळणं म्हणजे तुम्ही खूप मोठी अचिव्हमेंट केली आहे. चेंडूला गॅपमधून पाठवलं, यावेळेला कोणतीही चुकी नाही आणि चेंडू पडलाय कुठे. इट्स गॉन. रण मैदानी साऱ्यांना तो नडतोया, चौका. बिनधास्त साऱ्यांना भिडतोया. रण मैदानी साऱ्यांना नडतोया, बिनधास्त साऱ्यांना भिडतोया. लागू दे ना कुणाची दाद, लागू दे ना कुणाची दाद. प्ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. प्ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. करायचा नाही नाद, दादा करायचा नाही नाद. प्ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा. करायचा नाही नाद. आणि नाद खुळा ही स्पर्धा प्लेबॉईज ग्रुप पुरस्कृत सर्वोदय गोविंदा पथक आणि सूर्योदय चषक नितेश पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. प्रणय बॉलिंग मार्कवरती आलाय. धावपलकरची धावा जर आपण बघितल्यात तर 18 वरती जाऊन पोहोचल्यात. चांगली सुरुवात आहे. ग्रेट स्टार्ट. प्रणय समोर इंटू द गॅप. नितेश पाटीलच्या बॅटमधून निघणारा फटका म्हणजेच बंदुकीच्या गोळीची रफ्तार. येतोय चौकार. खूप मोठा फॅन बेस आहे या खेळाडूचा. नवापूरचा सितारा नितेश पाटील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. एक धाव, धावून कंप्लीट केली जाते. सिंगल. एका धावाने स्ट्राईक रोटेट. नितेशचं कॅल्क्युलेशन क्लिअर आहे. एक मोठा फटका मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं. बघा ज्या मॅचेस सुपर 8 मध्ये खेळल्या जाणार आहेत त्या संघांना विनंती आहे आपण वेळेवरती उपस्थित राहा. टीम प्लेयर्स विपक्ष सायबा हा पहिला सामना असणार आहे सुपर 8चा. प्ले बॉईज फुलपाडा विपक्ष D2 आणि JKCC अर्नाळा विपक्ष जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. हितांश क्रियांश इलेव्हन विपक्ष आगाशी. अकॉर्डिंग टू दी टाइम आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं. सूर्योदय चषक प्ले बॉईज प्रीमियर लीग आपण बघत आहात. काल चांगल्या मॅचेस बघायला मिळाल्या. आज सुद्धा तशाच बहारदार मॅचेस आणि खरी मजा तर सुपर 8ला असणार आहे. सुपर 8मध्ये तो थरार बघण्यासारखा असेल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती प्रॉपर नाही आला. सिंगल. 26 वरती धावपलक. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेला टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना एका धाब्यासाठी पाठवलं नितेश पाटीलनं. षटक क्रमांक 30 संपलं. 3 षटकांची समाप्ती. धावपलकरती धावा 27. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. हो टॅप केलंय चेंडूला आणि चेंडू सरळ निघून गेलाय. 1 बाउन्स. सीमारेखा पार पण येणार सिंगल. एकच धाव. हो लेटकट. क्या बात आहे. बघा एकही ज्या वेळेला तुम्ही वसई ब्रहर बॉक्संडराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा खेळता त्यावेळेला तुम्हाला मागच्या पायाला काही प्रमाणात फेविकॉल लावावा लागतो.
कारण तो पाय हलणं किंवा उचललं जाणं म्हणजे तुम्हाला नो स्कोअरचं आमंत्रण देणं आहे. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट करायचं होतं, पण या कटमध्ये कव्हर ड्राईव्ह मिळाला नसता. बॅटची पोझिशन जर बघाल तर कट करण्यासाठी जात होते, मग त्या कटमध्ये त्यांना चौकार मिळेल अशी अपेक्षा, पण नाही मिळाला. सिंगल आली. विपुल गमरेचं हे षटक. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. मार्च महिना आपल्या समोर आहे आणि ज्यावेळेला मार्च महिना येतो त्यावेळेला मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा होताना दिसतात. मेमध्ये तितक्या मोठ्या स्पर्धा दिसत नाहीत कारण पाऊससुद्धा लवकर येतो. टॅप करून चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. सिंगल धाव येताना दिसते. एका धाव्याने धावफलक 32 वरती जाऊन पोहोचले. 32 ओपनिंग पेअर मैदानात आहे आणि ही आनंदाची बाब. दिविशा तेजस 11 या संघासाठी ही आनंदाची बातमी की त्यांचे दोन्ही ओपनर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते आतमध्ये असल्या कारणानं धावांचा जो काही रतीब आहे किंवा डोंगर आहे तो आपोआप बनणार. डाऊन द ग्राउंड, चेंडूला अडवलंय, रनआउटची संधी, पण आकाश जोपर्यंत उठतील फेकी करतील तोपर्यंत नयनने धाव कंप्लीट केली. एक धाव आली आहे शेवटच्या चेंडूवरती. पहिली इनिंग समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 33 धावा धावफलकावरती आहेत. आला बहर त्या ओसाड रानात, आला बहर त्या ओसाड रानात, बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. कडुलिंबाचं झाड त्याची साईला आवड, कडुलिंबाचं झाड त्याची साईला आवड, पहा जाऊनी त्या गुरुच्या स्थानात, पहा जाऊनी त्या गुरुच्या स्थानात, बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. अरे लिंबाचा झाड आहे उघड, लिंबाचा झाड आहे उघड, लिंबाचा झाड आहे उघड. चला सामन्याला होती सुरुवात. 34 धावांचा पाठलाग. काल पहिला सामना 34 धावांचा होता, 34. आणि आज डी ग्रुपची सेकंड लास्ट मॅच आपल्याला 34 धावांची बघायला मिळते, ज्याच्यामध्ये दिविशा तेजस 11चा संघ या धावांचा बचाव करते आणि जीवदानी माऊली फुलपाडा संघ धावांचा पाठलाग. सूर्योदय चषकामध्ये अमर म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. बॅकफुटवर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. दिविशा तेजस 11, हितेश भोईर आणि अमर म्हात्रे हे 2 ट्रम्प कार्ड आहेत. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करून गवळीने केला, नाही गॅपमध्ये जाऊ दिले. डॉट आलाय, कोणतीही धाव त्या चेंडूवरती नाही. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण लेटकट. त्याच वेळेला एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल धाव आली आहे. बॅकफुट जाऊन इंटू द गॅप फॉर वेगवान फटका, कोणतीही संधी नाही. नितेश पाटील आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेखा पार. चौकार. जीवदानी माऊली संघाचा
आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. हो, जीवदानी माऊली संघाचा आहे हो दरारा. आणि खरोखर दरारा असणारी टीम आहे आणि त्यांचा तो दरारा आता ही दाखवण्याची वेळ आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबाल कधी धाबात 8 जशास तशी सुरुवात जीवदानी माऊली फुलपाडा संघाची. मला धारावर माझा साई. अरे लिंबाचा झाड आहे उघड, माझा झाड आहे उघड, माझा झाड आहे उघड. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आकाश साळुंकेने वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आणि त्या फिल्डिंगद्वारे पंकज वझेने चेंडूला अडवत असताना चौकार वाचवला. हलक्या हाताने चेंडूला खेळले. सिंगल धावून कंप्लीट केली. 9 वरती धावफलक जाऊन पोहोचले आणि आता ऋतिक पागी याला चार्ज घेणं गरजेचं, कारण 34 धावांचा पाठलाग. 8-9ची सरासरी प्रत्येक षटकागणिक. पहिल्या षटकामध्ये आलेला 8 धावा, पण दुसऱ्या षटकामध्ये कोण चौकाराला चार्ज करणार. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय आणि अडवत असताना काळजी घेतली की चेंडू आतमध्ये राहील. दिविशा तेजस 11 ज्यावेळेला आजच्या दिवसातला ते त्यांचा पहिला सामना खेळत होते त्यावेळेला ऋतू 11 डोंगरपाडा या संघानं त्यांना पराभवाच्या छायेमध्ये धाडलं. 30 धावांचा यशस्वी पाठलाग ऋतू 11ने केला होता आणि या मॅचमध्ये जिंकणारा संघ ऋतू 11 समोर ती क्वालिफायची मॅच खेळणार आहे. त्यामुळे इथला परफॉर्मन्स खूप काही सांगून जाईल, खूप सारा आत्मविश्वास देऊन जाणार आहे. ऋतिक पागी बाबू, त्याच्या समोर नितेश पाटील. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय विमल सिंग. चांगला एस्केप बघायला मिळाला. डाई लागत असताना चेंडूला अडवलं, आतमध्ये ढकललं. 1 धाव मात्र धावून कंप्लीट झाली आहे. किती बाउंड्रीजची मॅच आहे, किती चौकार येणं गरजेचं आहे जेणेकरून ही मॅच जीवदानी माऊलीच्या बाजूने झुकेल किंवा किती डॉट आल्यानंतर दिविशा तेजस्वीलांच्या बाजूने झुकेल ती येणारी काळवेळ आपल्याला सांगेलच. तुर्तास नितेश पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला खराब फिल्डिंग. प्रसन्न भोईरच्या हाताला लागून अडवण्याचा प्रयत्न करत असताना झालेले मिसफील्ड, झालेलं फॉर्मलिंग, आलाय चौकार. 4 धावा आल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा आहेत 16. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 18. DBN लाईव्ह यांची आवाज जोडी, ह्यांच्या तोडीला तोडत नाही, ह्यांच्या तोडीला तोडत नाही. हे लाईव्ह गावात फेमस हाय, ह्यांच्या तोडीला तोडत नाही. विरार शहरात फेमस हाय, तोडीला तोडत नाही. विरार शहरात फेमस हाय, ह्यांच्या तोडीला तोडत नाही. विरार शहरात 18ची इक्वेशन. मयूर पडेलकर बॉलिंग मार्क वरती आलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसफील्ड. काय समजण्या पलीकडे चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड येत असताना चेंडू सीमारे कापार, चौकार.
चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फलंदाजीमध्ये चांगली फिल्डिंग. 22. अवेला पुन्हा एकदा वाईट आलाय. चौकार सिंगल सिंगल वाईट म्हणजे ज्या 9 धावांचं लक्ष नजरेसमोर आहे त्याच्या जवळपास येऊन थांबलाय जीवदानी माऊलीचा संघ. मयूर पडेलकरचा पुढील चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी पाठवलं. 24 वरती धावफलक जाऊन पोहोचला. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल 10, एक चौकार. त्याचं कॅल्क्युलेशन. हो, फ्लाईट होती हलकीशी, त्याला बळी न पडता सिंगलसाठीच खेळलेत आणि सिंगलसाठी खेळत असताना धापलकरती धाबा 25 वरती जाऊन पोहोचल्यात. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ हो, फटका चांगला पण बाउंड्री लाईनच्या जवळून गेला. एकच धाव आली. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धाबा धावफलकावरती आहेत. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. आमची एकीही पाहून साऱ्यांना आता कळाले होतात. आमची एकीही पाहून साऱ्यांना आता कळाले होतात. तसं मैदानात आम्ही कुठंच नाही चुकत. चला, शेवटचं षटक हाताळण्यासाठी बघूयात कोणाला पाचारण करण्यात येते. मला वाटते करण गवळी यांच्या हातामध्ये चेंडू आहे म्हटल्यानंतर त्यांनाच ती बॉलिंग. शेवटची वर चांगली म्हणजे हानामारी, कुथवा कुथी, धुमसा धुमशी, रेमटा रेमटे. चला, मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल धाव. फील्डमध्ये वारंवार बदलाव केला जातोय. 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. करण गवळी समोर आकाश साळुंके. बघा, दोन्ही संघाने एकही विकेट गमावलेला नाहीये. फुलटॉस समोर, डाऊन द ग्राउंड. फुलटॉस नाही, यावेळेला फ्लाइटेड डिलिव्हरी होती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आलाय. डॉट आणि आता टाळ्या दिविशा तेजसलेच्या बाजूने वाजतायत. मॅच रंगतदार बनत चालली आहे. 2 ताकदवर संघांमधील ही भिडंत. कोणता संघ या मॅचला जिंकणार? टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी पाठवलं. फ्लाईट होती, त्याला वेळीच ओळखलं आणि त्यानंतर सिंगलसाठी खेळत असताना 1 धाव धावफलकामध्ये ऍड. हा सामना असा वाटते की शेवटच्या चेंडूवरती जाईल आणि तिथे एका चेंडूला 4 धाव्यांची गरज असेल. असं काहीसं चित्र किंवा 3 धाव्यांची गरज असा बनेल का? लगातार 2 चौकाराला 500 रुपये आशुतोष डोंगरे यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. ओ, यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. इथे वाईटच्यावर पण अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. चौकारांसाठी बक्षीस लावलं. करणवरती दडपण. वाईटची सांगता. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग. विमल सिंगने त्या कोपऱ्यामध्ये केलेली फिल्डिंग हा खूप मोठं कारण राहिलंय. देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम. ही ती वेळ आहे, हे ते टाइम आहे ज्या वेळेला तुम्हाला तुमचा दम दाखवायचा आहे.
पण इथे दम दाखवण्यापेक्षा दमखमवाली कामगिरी दोन्ही संघाकडून अपेक्षित आहे. असं असताना सांगावं लागणार आहे, हम नहीं है किसी से कम. आता ते किसी से कम नसताना काय करण गवळी या मॅचमध्ये आपली धार दाखवतो की त्याच्यासमोर आकाश साळुंके. चेंडूचा खेळणं शिल्लक आहे, 2 धावांची गरज आहे, 4. आकाश साळुंके समोर करण गवळी, काय घडेल. ओहो आडवा बॅटनं यावेळेला रनआउट विकेट सॅक्रिफाईस. आकाश साळुंकेने विकेट आपली गमावली आणि त्यानंतर ऋतिक पागीला स्ट्राईक एंडवरती आणले. आता 1 बॉल 4. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज. कुणीही विचार नव्हता केला की हा सामना 1 बॉल 4 वरती येईल आणि 1 बॉल 4 वरती येऊन थांबत असताना ऋतिक पागी समोर करण गवळी चांगलं बॅटेल. 2 तुल्यबळ खेळाडू एकमेकांसमोर आहेत आणि आता ऋतिकसाठी फिल्डिंग काय लावावी हा पेच. दिविशा तेजस 11 समोर आहे. दोघांचेही प्रशंसक टक लावून या मॅचला बघतायत कारण हा हाय व्होल्टेज ड्रामा कोणाच्या बाजूने फिनिश होणार आहे. करण गवळी समोर ऋतिक पागी. 1 बॉल 4. सूर्योदय चषकाची कमाल. कोणता संघ बाजी मारणार या एका चेंडूवरती आपल्याला कळणार. कोण खेळणार ऋतिक इलन बरोबर. 1 बॉल 4. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू झाला गॅप मधून. जब आती है 1 बॉल 4 की बारी तब नहीं होती है बराबरी. गेम फिनिश. आलाय चौकार. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. रण मैदानी भल्या भल्यांचे वाजविती हो बारा, वाजविती हो बारा, वाजविती. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे याच्या. थँक्यू डीजे. उद्या मुक्काममध्ये स्पर्धा आहे. उद्या मुक्कामपाड्यामध्ये स्पर्धा आहे नॉकआउटची आणि मयूरने आठवण करून दिले. पाहायला बघायला विसरू नका, खेळायला सुद्धा विसरू नका. चला आता झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देण्या अगोदर टॉस. ऋतुइलन डोंगरपाडा संघाचा कर्णधार मला वाटतं अनिश आलेला आहे आणि सूरज सुद्धा टॉससाठी आलेले आहेत.